तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 73 कोटीच्या विकास आराखड्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, त्याचबरोबर मंदिरामधली जी काय फरशी टाकण्याचं काम असेल, ही सगळी कामं खरं तर पहिल्या टप्प्यातली पूर्ण झाली होती। त्यानंतर आता हा खरं तर दुसरा टप्पा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तो देखील आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलं परिवार देवताची जी मंदिर आहेत, ही जी आपण बघतोय ते व्यंकोबाचं मंदिर आहे, पूर्णपणे खरं तर पाडलेलं होतं। त्यानंतर त्या पूर्ण नव्याने खरं तर सुरू झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे जर आपण बघितलं तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्याच्या कलशाचं देखील काम आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं। या बाजूला जर बघितलं तर हे बाजीराव पडसाळी म्हणून एक हॉल होता, ह्याच्यावरती पूर्णपणे असं दगडी काम होतं। ते आता खरं तर अत्याधुनिक पत्र्याचा आणि लोखंडाचा वापर करून हा देखील सभा मंडप आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच लवकरात लवकर खरं तर हा विकास आराखड्याचं काम आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्याबरोबर मंदिर समितीचे सदस्य आहेत। काय सांगता येईल मॅडम, ही किती वेळात काम पूर्ण होईल? आता हे जर बघितलं तर आपण पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे। आता जे काम चालू आहे ते हे दुसऱ्या टप्प्यातलं काम चालू आहे। किती टप्पे होणार आहेत असे? आता तिसरा टप्पा आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण काम होणार आहे। काय काय असणार तिसऱ्या टप्प्यामध्ये? तिसऱ्या टप्प्यामध्ये जे राहिलेलं जे काही फिनिशिंगचं काम असेल, बाकीचं कळसाचं काम असेल, बाकीचे जे काही काम आहेत राहिलेले ते पूर्ण होणार। फिनिशिंगचं काम पूर्ण होणार। कधी होईल तिसरा टप्पा? कधी पूर्ण होईल? 19 नोव्हेंबर 2026 मध्ये, हे 27 मध्ये त्यानंतर सगळे काम पूर्ण झालेले होणार। 26 मध्ये काम पूर्ण होणार, काही राहणार नाही। भाविकांसाठी अगदी हे पंढरपूरचं जे काही लुक आहे ते भाविकांना बघायला मिळणार आहे। राहिलेल्या कामासाठी काय मंदिर बंद करणे वगैरे असं काय होणार आहे? नाही, मंदिर कदापि बंद होणार नाही। भाविकांसाठी मंदिर हे 24 तास खुलं राहणार आहे। दर्शन बंद होणार नाही आणि काम तर चालू राहणार आहे। दर्शन चालू आणि काम पण चालू। आपण बघितलं असेल की 19 नोव्हेंबर 2026 ला खरं तर हे मंदिराचे सुरू असलेलं काम हे पूर्ण होणार आहे। मात्र अनेक भाविक खरं तर काम बघण्याकरता इथं थांबलेले असतात। असेच काही भाविक आता आपल्याबरोबर, काय सांगता येईल हे जे काम चाललंय कसं वाटतंय? आज इथं पंढरपूरमध्ये आल्यानंतर असं वाटतं की संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजाच्या काळामध्ये जे मंदिर, अपेक्षित मंदिर जे होतं ते सध्या भाविकाला इथं पाहायला मिळालंय। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मंदिर समितीचं होत आहे। मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज आवशेकर असतील, सर्व सदस्य असतील, यांच्या निगराणीखाली अतिशय सुंदर काम, म्हणजे देशाला जे पुरातन काळामध्ये जे मंदिर अपेक्षित होतं ते आता भाविकांना पाहता येणार आहे, अशा पद्धतीचं सुंदर मंदिर काम चालू आहे। पण माझी थोडी एक खंत आहे की ज्या पद्धतीनं मंदिराचं काम इथं एवढ्या चांगल्या पद्धतीने करावं तेवढं कौतुक कमी आहे। पण मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे त्या परिसराचा सुद्धा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण महाराष्ट्रापुरतं मर्यादित मंदिर नाही, हे देशामध्ये असणारं मंदिर आहे। बाहेरून देशातून सुद्धा लोक या मंदिरात दर्शनासाठी खास येतात, वारी पाहण्यासाठी लोक येतात। लाखो भाविक, करोडो भाविक इथं दर्शनासाठी येतात। फक्त मंदिर परिसर चांगला करून चालणार नाही, तर मंदिर परिसरातील आजूबाजूचा जो एरिया आहे तो सुद्धा डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे, अशी मागणी माझी या प्रसंगी आहे। त्याचबरोबर इथं विमानतळ झालं, सोलापुरात झालं, पण पंढरपुरात होणं गरजेचं आहे। कारण इथं रेल्वे, विमानतळ हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। कारण भाविक आता काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून देशातून लोक येतात, त्याच्यामुळं ह्या गोष्टी इथं होणं अत्यंत गरजेचं आहे, अशी माझी मागणी या प्रसंगी आहे। आपण बघितलं असेल की आता ह्या ज्या 73 कोटीचा विकास आराखडा आहे त्याचं संपूर्ण काम आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। तो तिसरा टप्पा जो राहिलेला आहे तो नोव्हेंबर 26 मध्ये खरं तर पूर्ण केला जाणार असल्याचं आता सदस्य निगडे मॅडम यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।